जय सद्गुरू मंडळी. आज आपण ब्रेडपासून कलाकंद बनवण्याची रेसिपी बघणार आहोत. तर त्यासाठी मी कोणतं साहित्य घेतले मी तुम्हाला सांगते. आधी मी ते ब्रेडचे 4 स्लाइस घेतलेत. परत इथं गरम दूध घेतले अर्धी वाटी साखर टाकून. इथं घेतली 1 वाटी साखर. इथं घेतले मी कस्टर्ड पावडर, वेलची, गुलाबाच्या पाकळ्या आणि हे टरबूज बी आणि भोपळ्याचं बी. तर आता आपण कृती करूया. बघा इथं मी दूध गरम करायला ठेवलेलं आहे आणि ह्या कस्टर्ड पावडरमध्ये मी दूध टाकले. ते मी आता मिक्स करून घेत आहे. बघा ह्या दुधात आपण आता साखर टाकून घेऊया. तुम्हाला जर कमी गोड लागत असेल तर तुम्ही कमी साखर टाका. आता हे साखर थोडीशी हलवून घेऊ आपण. आता हे दुधाला उकळी यायच्या अगोदरच आपण ह्याच्यात कस्टर्ड पावडर ॲड करूया. आता ह्याला एकसारखं ढवळत राहायचं, नाहीतर मग ह्यामध्ये काय होतात, छोट्या छोट्या गाठी होतात. तुम्ही ही कस्टर्ड पावडर दुधात मिक्स केल्यानंतर शिजेपर्यंत थोडंसं ढवळून घ्या आणि सतत हलवत राहा. गॅस मोठा करू नका, त्यामुळे ह्याच्यामध्ये गाठी बनतात. बघा हे दूध आता घट्ट होत आहे, दिसते का तुम्हाला? आपण कस्टर्ड पावडर मिक्स केलं तेव्हा हे पातळ होतं. आता कस्टर्ड पावडर ह्यामध्ये छान मिक्स झालेलं आहे, म्हणून आपलं दूध आता घट्ट होत आहे. ह्याला आपण 2 ते 3 मिनटं छान शिजवून घेऊ. आणि ब्रेडचा कलाकंद करत असताना ब्रेडच्या कडा तुम्ही काढून घ्या. मी अगोदरच काढून ठेवल्यात, पण तुम्ही लक्षात ठेवा की हे ब्रेडच्या कडा काढूनच घ्या. बघा आता इथं हे कस्टर्ड पावडर छान शिजले. आपण आता ह्याचा गॅस बंद करून घेऊया. आणि इथं मी एक असा चौकोनी टीन घेतलाय, ह्याच्यामध्ये मी कलाकंद सेट करणार आहे. तर आधी थोडंसं बुडात आपण ह्याच्यामध्ये कलाकंद थोडासा टाकून घेऊया. म्हणजे हे कस्टर्ड पावडरचं मिल्क टाकून घेऊया आणि त्याच्यानंतर ब्रेडवर स्प्रेड करूया. हे बघा ह्या टीनमध्ये मी कस्टर्ड दूध टाकून घेतले. आता आपण ह्याच्यामध्ये ब्रेड ठेवून घेऊया. बघा आता ही एक लेयर इथं आपण लावली आहे. तर आता आपण ह्या ब्रेडवर काय करूया, हे दूध टाकून घेऊया. म्हणजे आपले ब्रेड छान असे स्मूथ आणि मऊ होतील. आता ह्याच्यावर आपण थोडे ड्रायफ्रूट्स पण टाकून घेऊया. आता त्याच्यानंतर आपण ह्याच्यावर कस्टर्ड मिल्क ओतून घेऊया. आता आपण ह्याच्यावर दुसरी लेयर लावून घेऊया. आता बघा मी ह्याच्यावर दुसरी लेयर लावून घेतली आहे. तर ह्याच्यावर पण परत आपण एकदा दूध टाकून घेऊया. म्हणजे ब्रेड आपला छान मऊ होईल. आणि ह्याच्यावर परत आपण कस्टर्ड मिल्क ओतून घेऊया. आता ह्याला ना आपण फ्रीजमध्ये सेट व्हायला 1-2 तास तरी ठेवून देऊ. म्हणजे हे थंड होईल आणि खाण्यासाठी रेडी होईल. मंडळी तुम्ही पण ब्रेड कलाकंद घरी रेसिपी ट्राय करून बघा. खूप छान होतो ब्रेड कलाकंद, एकदा नक्की ट्राय करा. ह्याच्यावर मी थोड्याशा फुलाच्या पाकळ्या पण टाकते, त्याने आणखीन थोडंसं छान दिसेल. बघा मंडळी आपला ब्रेडचा कलाकंद छान असा रेडी झालेला
आहे. तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा.